नमस्कार मित्रांनो, आता मराठा समाजातील बऱ्याचशा तरुणांना ज्यांची नोंद सापडलेली आहे, तर अशा तरुणांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात येत आहे. परंतु मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली कुणबी नोंद आहे की नाही हे नेमकं आपण कशा पद्धतीने चेक करायचं, संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला देखील कुणबी प्रमाणपत्र काढायचं असेल तर मित्रांनो, तुमची नोंद आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाकी अशाच व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी पण काही आपल्याला कुणबी नोंद काढायची आहे, तर मित्रांनो यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या पण काही जिल्हास्तरीय सरकारी वेबसाईट आहेत, तर यावरती आपल्या कुणबी नोंदीच्या आहेत तर त्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या गावाची नोंद बघायची असेल तर तुम्हाला तुमच्या सर्वात अगोदर जिल्ह्याच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तर तिथे नेमकी आपली नोंद कशी शोधावी, तर चला आता तेच आपण बघूयात. तर बघा मित्रांनो, यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव इथे सर्च करायचं आहे. तर मी इथे माझा जिल्हा परभणी असं सर्च करतोय मित्रांनो. त्यानंतर जी 1 नंबरला वेबसाईट दिसेल इथे बघा, parбhani.gov.in. तर या वेबसाईटवरती जायचं आहे आणि या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता कुणबी जातीच्या नोंदी अशा प्रकारचा एक इथे पर्याय देण्यात आलेला आहे. मित्रांनो, मी इथे तुम्हाला एक दुसरा देखील जिल्हा ओपन करून दाखवतोय. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता मी इथे बीड सर्च केलेला आहे आणि बीड जिल्ह्याच्या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही देखील इथे बघू शकता, इथे देखील एक ऑप्शन आहे, तो म्हणजे कुणबी नोंदी. अशा प्रकारचा म्हणजे तुमचा जो पण काही जिल्हा असेल तर त्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. तुम्ही मोबाईलवरून देखील करू शकता. तर मित्रांनो बघू शकता मी इथे परभणी जिल्हा ओपन केलेला आहे आणि कुणबी जातीच्या नोंदी या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे बघू शकता इथे तालुक्यांची नावं आलेली आहेत आणि त्यापुढे गावांचे देखील नावं आलेले आहेत. तर मित्रांनो, आता तुमचा जो पण काही तालुका असेल तर तुमच्या गावाची जर नोंद सापडलेली असेल तर मित्रांनो तुमचं इथे जी पण काही तुमची कुणबी नोंदीची यादी असेल तर मित्रांनो ती इथे टाकण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण समजा इथे एक कोणतंही गाव घेऊया. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता जिंतूर तालुक्यामध्ये भिलज, बोर्डी, दुधनगाव, कडसावंगी, मालेगाव, नागठाणा, पांगरे अशा प्रकारचे बरेचसे गावं आलेले आहेत. तुमचा जिल्हा वेगळा असू शकतो. तर मी इथे सावरगावच्या नोंदी काढतोय. तर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचं जे पण काही गाव असेल तर त्या गावावरती एकदा क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथे मोडी लिपीमध्ये आपल्या ज्या पण काही नोंदी आहेत तर त्या मित्रांनो इथे या ठिकाणी आलेल्या आहेत. मित्रांनो, त्याचप्रमाणे फॉर्म नंबर 33 अशा प्रकारच्या ज्या पण काही नोंदी असतात तर त्या मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथे कुणबी नोंद आहे. त्याचप्रमाणे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नोंदी या ठिकाणी शोधू शकतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला देखील कुणबी प्रमाणपत्र काढायचं असेल तर ते नेमकं आपण कशा पद्धतीने काढू शकतो, काय काय डॉक्युमेंट लागतात यावर देखील व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे तो देखील व्हिडिओ बघायचा असेल तर अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.